महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। शिवसेना उपजिल्हा प्रमुख रुपेश पाटील आयोजित शरीर सौष्ठव स्पर्धा उत्साहात संपन्न। दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी स्त्रीचा मानकरी ठरला उदय देवरे। पेन प्रतिनिधी किरण बांधनकर। बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशन रायगड संलग्न महाराष्ट्र बॉडी बिल्डर असोसिएशन तसेच भारत आणि आशियाचे जनरल सेक्रेटरी छत्रपती पुरस्कार विजेते डॉक्टर संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना रायगड उपजिल्हा प्रमुख रुपेश दादा पाटील यांच्या वतीने दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी श्री 2023 ही भव्य दिव्य शरीर सौष्ठव स्पर्धा पेन महात्मा गांधी वाचनालयाच्या पटांगणात संपन्न झाली। यामध्ये विहान जिम नागोटणे येथील उदय देवरे ठरला किताब विजेता मानकरी। या स्पर्धेत रायगड, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पश्चिम ठाणे, पालघर येथील स्पर्धक सहभागी झाले होते। यामध्ये दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी श्री 2023 चा किताब विजेता ठरला विहान जिम नागोटणे येथील उदय देवरे, तर बेस्ट पोजर आणि बेस्ट इम्प्रूव्हमेंट स्पर्धा 55 किलो वजनी गट, 60 किलो, 65 किलो, 70 किलो आणि 75 किलो हा ओपन गट मध्ये घेण्यात आली। प्रत्येक वजनी गटामधून 1 ते 10 क्रमांकास रोख रक्कम, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात आले। तसेच मेन फिजिक टॉप 10 आणि वुमन फिजिक टॉप 6 साठी सुद्धा रोख रक्कम तसेच ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात आले। या स्पर्धेला अलिबागचे आमदार महेंद्र शेठ दळवी, शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई केणी, भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ शेठ पाटील, शिवसेना पनवेल तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे, शैलेश सोनवणे, पेन तालुका प्रमुख तुषार मानकवळे, शहर प्रमुख दिनेश पाटील, डीबी पाटील, मंगेश दळवी, निळकंठ मात्रे, समाजसेवक दत्ता कांबळे, रेखा तांडेल, वंदना पाशीलकर, अंजली जोगळेकर, प्रतिभा ठाकूर, निलिमा पाटील, निकिता पाटील, हनुमान नाईक, निरंजन पाटील, हिरामन जेदे, ओमकार कचरे आदी शिवसैनिक यावेळी उपस्थित होते। आज शिवसेनेच्या वतीने दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी साहेब यांनी 2023 बॉडी बिल्डिंग रायगड श्री कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमाला समस्त पेनकरांनी, त्या समस्त सर्व रायगड नगरी असू दे, ठाणा असू दे, नवी मुंबई असू दे, पालघर असू दे, सर्व बॉडी बिल्डर आलते। चांगल्या प्रकारे आपलं खेळ दाखवलं बॉडी बिल्डिंग क्षेत्रातलं। तसंच प्रथम या पेन तालुक्यामध्ये महिला वर्गाने सहभाग घेऊन एक चांगल्या प्रकारे महिलांचे सुद्धा बॉडी बिल्डिंगचे कार्यक्रम झाले। तसेच या कार्यक्रमाला अलिबाग मुरुडचे दमदार आमदार साहेब यांनी शुभ हस्ते उद्घाटन होऊन पुढील कार्यक्रम झालं आणि हा कार्यक्रम एक मोठी येणाऱ्या राजकारणाचा वादळ मी सांगू शकतोय। इतर सुरुवात आहे। येत्या काही दिवसांमध्ये या पेन तालुक्यात किंवा सुधागड असो, पाली असो किंवा रोहा असो, महेंद्र शेठ दळवी साहेब यांच्या नेतृत्वाखाली दमदार असे कार्यक्रम घेण्यात येतील आणि आलेल्या सर्व मान्यवरांचे मी मनापासून आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। साहेब, तालुका प्रमुख तुषारजी मानकवळे, पनवेलचे शहर प्रमुख रुपेशजी, मंचावरील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर आणि बहुसंख्येने स्पर्धा पाहण्यासाठी आलेले, विशेषतः पेनमधील किंवा पेनच्या परिसरातील सर्व नागरिक बंधू आणि बहिणी, त्यांचा आजचा मंच खऱ्या अर्थाने पत्रकारांसाठी बोलता मंच असं मी निश्चित सांगेन। काही दिवसापूर्वी जे परिवर्तन झालं त्या अनुषंगाने आम्ही सगळेच मान्यवर या मंचावर आपल्या समोर उभे आहोत। खरं तर रुपेशची कारकीर्द आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे। मनसे तालुका प्रमुख असताना रुपेशने खूप छान पद्धतीने या ठिकाणी काम केलेलं आपण बघितलेलं आहे आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने शिवसेनेमध्ये त्याचा प्रवेश झाल्यानंतर त्याच्या अगोदर त्याने एक क्रिकेटच्या भव्य मॅचेस या ठिकाणी ठेवल्या होत्या। मला कदाचित त्या मॅचेसला येता आलं नाही आहे, परंतु आज अतिशय सुंदर अशा पद्धतीने देखना कार्यक्रम, खरं बॉडी बिल्डर ही स्पर्धा प्रत्येकाला बघावीशी पाहावीशी अशी निश्चित वाटते। आम्ही समोर बसल्यानंतर आम्हाला खरंच थक्क असं झालो की एवढं शरीर कमवायला खूप काळ लागतो, खूप कष्ट लागतो, त्याची पूर्ण मला
कल्पना निश्चित आहे. परंतु अशा स्पर्धेतनं खऱ्या अर्थाने तरुणाला बोध घेण्यासारखा निश्चित वाटतो. विशेषतः व्यसनापासून दूर जाऊन खऱ्या अर्थाने शरीर जतन जपणं ही काळाची गरज आहे. हे बघून खरंच बरं वाटलं. तर या स्पर्धेला जे रेफरी आहे त्यांचं मी एकंदर स्वरूप बघत होतो. तर आम्ही थोडंसं नजरेने बघतो. शेवटी आम्ही राजकीय नजरेत बघितलं तरी पण नजर तीच आहे. आम्ही सगळेच लोक चर्चा करत असताना कोणाचा यामध्ये पार्टिसिपेट या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता, कोण याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5 मध्ये येऊ शकतो असं आम्ही मनात एक विचार करत असताना पण अतिशय सुंदर असं तुमचा निकाल निश्चित आहे. कुठेही त्याच्यामध्ये फासले असे दिसले नाही आहे. खरंच खूप मेहनतीने इथोचा प्रवास या लोकांचा असतो. आपण बघितलं कारण मला असं वाटतं माझी दुसरी स्पर्धा बघण्याची. त्यावेळेस मी एका बक्षीस वितरणाला गेलो होतो. आज प्रत्यक्ष पाहताना मला आली. खूप आनंद वाटला. अशा पद्धतीचे कार्यक्रम या माध्यमातून खूप छान पद्धतीने घडो. खरं तर एक उभरतं नेतृत्व माझ्या पक्षाला मिळालं मला निश्चित अभिमान निश्चित आहे. आणि ज्याची कित्येक दिवस माझी शोध मोहीम होती. आमचा तुषार एकला चलोची भूमिकेमध्ये होता आणि खरं तर आता आमचा शहर प्रमुख आहे. त्याच्यामुळे अगदी ट्रँगलमध्ये आपण खूप छान वेळ जाऊ. खरं तर आज मंचावर आमचे मंगेशजी आहेत, माझे बंधूच आहेत. तेही उभरतं नेतृत्व या पेनमधलं. वैकुंठ तर आमदार सुपुत्र आहेत, त्यामुळे प्रश्न येत नाही आहे. पण प्रत्येकाला कुठली ना कुठेतरी पार्श्वभूमी असल्यामुळे एक पाऊल पुढे पडलं जातं. सुदैवाने रुपेश ज्या ब्लाइंड याच्यामधून आलेला आहे त्यामुळे माझा वरदस्त निश्चित राहील. मी सांगतोय माझा एक रुपेश ठोंबरे आमचा पूर्वेला शहर प्रमुख आहे, तो माझा शिष्य म्हणून काम करतो. दुसरा शिष्य म्हणून माझा रुपेश निश्चित काम करेल असे मला आशा आहे. येणाऱ्या दिवसामध्ये आमची देखील आता स्पर्धा सुरू होते. त्या अँगलने जाताना हा मंच खऱ्या अर्थाने एक पेनला दिशादर्शक असेल एवढंच मी आज निमित्ताने निश्चित सांगेन. या स्पर्धेमध्ये ज्यांनी भाग घेतला आहे मेल फिमेल या दोघांना मनापासून आमच्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो. उपस्थित सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद. निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे. राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध. पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड. बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78. तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म. महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी.